हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वीच्या सिलेबसमधलं एक नवीन युनिट चालू केलं होतं ज्याचं नाव आहे स्टेट्स ऑफ मॅटर. आणि या युनिटमध्ये आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन बघितलं आणि ज्याच्यामध्ये आपण मॅटर कशाला म्हणतो, मॅटरच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत आणि त्याच्यानंतर आपण सॉलिड कशाला म्हणतो, लिक्विड कशाला म्हणतो, गॅस कशाला म्हणतो आणि त्या सर्वांच्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला चेंज ऑफ स्टेट विषयी बघायचं आहे. म्हणजे मॅटरची स्टेट कशा पद्धतीनं चेंज होते, कशा पद्धतीनं बदलते ते आपल्याला बघायचे आहे. आणि याच्यामध्ये समजा असं कन्सिडर करा, तुमच्याजवळ सॉलिड आहे आणि सॉलिडला जर तुम्ही हीट केलं आहे ना, सॉलिडला जर तुम्ही काय केलं, हीट केलं म्हणजे गरम केलं, बरोबर. मग सॉलिडला हीट केल्यानंतर तुम्हाला काय भेटत असते, तर तुम्हाला भेटत असते लिक्विड, बरोबर. म्हणजे स्टेट चेंज झाली. तर स्टेट कशी चेंज झाली, तर सॉलिड त्याचं कन्वर्जन झालं लिक्विडमध्ये, बरोबर. त्यानंतर लिक्विडला जर तुम्ही हीट केलं तर त्याच्यापासून तुम्हाला काय भेटते, गॅस भेटते, बरोबर. लिक्विडला जर हीट केलं तर त्याच्यापासून काय भेटत असते, गॅस. मग आता जसं फॉर एक्झाम्पल सॉलिड म्हणजे आपल्याजवळ आहे आईस म्हणजे बर्फ आहे. बर्फाला जर तुम्ही गरम केलं तर बर्फाचं कन्वर्जन कशामध्ये होते, वॉटरमध्ये होते, बरोबर. म्हणजे पाणी तयार होते. आणि पाण्याला जर गरम केलं तुम्ही तर त्याची वॉटर व्हेपर तयार होते, बरोबर. म्हणजे काय, तर पाण्याची वाफ तयार होते, बरोबर. वॉटर व्हेपर तयार झाली. म्हणजे आईस हा सॉलिड स्टेटमध्ये आहे, त्याला हीट केलं, वॉटर तयार झालं. वॉटर हे लिक्विड स्टेटमध्ये आहे, त्याला हीट केलं, वॉटर व्हेपर तयार झाली आणि ते कोणत्या स्टेटमध्ये आहे, गॅसियस स्टेटमध्ये आहे, बरोबर. म्हणजे सॉलिडला हीट केल्यानंतर लिक्विड, लिक्विडला हीट केल्यानंतर गॅस. त्याच्यासोबतच बघा, जर तुम्ही सॉलिडचे पार्टिकल्स बघितले तर ते पार्टिकल्स असे एकदम जवळजवळ असतात आहे ना. सॉलिडमध्ये जे पार्टिकल असतात ते कसे असतात, एकदम जवळजवळ. जेव्हा तुम्ही त्याला हीट करता तेव्हा लिक्विड तयार होते. म्हणजेच काय, तर या पार्टिकलचं टेम्परेचर वाढलं की हे पार्टिकल्स काय होतात, थोडे दूर दूर जातात, बरोबर. म्हणजे लिक्विडमध्ये पार्टिकल आणखी थोडे काय असतात, दूर दूर असतात. मग याला जर तुम्ही परत हीट केलं तर गॅस तयार होते. म्हणजे या लिक्विडचं जर आणखी टेम्परेचर वाढलं तर काय तयार होते, गॅस. आणि गॅसमध्ये हे पार्टिकल्स आणखी दूर दूर असतात, बरोबर. म्हणजे जेव्हा तुम्ही सॉलिडला हीट करता तेव्हा लिक्विड तयार होते, म्हणजे पार्टिकल्स दूर दूर जातात. जेव्हा तुम्ही लिक्विडला हीट करता तेव्हा गॅस तयार होते आणि ते पार्टिकल्स आणखी दूर दूर जातात, बरोबर. म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या सबस्टन्सला हीट करता तर त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स असतात त्या ते पार्टिकल मोशनमध्ये येतात, बरोबर. आणि त्याच्यामुळे ते एकामेकापासून दूर जातात. म्हणजेच काय, तर त्यांच्यामध्ये असणारं जे इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, दोन मॉलिक्युलमध्ये असणारा फोर्स, तो फोर्स काय होत जातो, कमी कमी होत जातो आणि ते पार्टिकल्स दूर दूर जातात. म्हणजे त्याच्यामधलं जे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स आहे ते इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स वाढत जाते, बरोबर. आता याच्या उलटं काय होणार, जसं तुमच्याजवळ समजा गॅस आहे आणि या गॅसला तुम्ही कूल केलं, बरोबर. गॅसला काय केलं, कूल. जर गॅसला कूल केलं तर तुम्हाला काय भेटते, लिक्विड भेटते, बरोबर. जसं तुमच्याजवळ समजा वॉटर व्हेपर आहे, बरोबर. आणि हे वॉटर व्हेपर तुम्ही काय केली, थंड केली. जर वॉटर व्हेपर म्हणजे पाण्याची वाफ हे जर तुम्ही थंड केली तर तुम्हाला काय भेटते, वॉटर भेटते, बरोबर. आणि या वॉटरला जर तुम्ही आणखी कूल केलं, बरोबर, थंड केलं तर त्याच्यापासून म्हणजे लिक्विडपासून काय बनते, सॉलिड बनते. म्हणजेच तुमचा आईस तयार होईल, बरोबर. म्हणजे काय तयार झाला, आईस तयार झाला. म्हणजे जेव्हा तुम्ही गॅसला कूल करणार तेव्हा लिक्विड तयार होईल, लिक्विडला कूल करणार तेव्हा सॉलिड तयार होईल. म्हणजेच काय, वॉटर व्हेपरला कूल केलं तर वॉटर तयार झालं, वॉटरला कूल केलं तर आईस तयार झालं. म्हणजे जेव्हा तुम्ही टेम्परेचर वाढवणार तेव्हा सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅस. आणि जेव्हा टेम्परेचर कमी करणार तेव्हा गॅसचं लिक्विड आणि लिक्विडचं सॉलिड. म्हणजे इथं काय होत आहे, स्टेट चेंज होत आहे आणि याला आपण फिजिकल स्टेट म्हणतो, बरोबर. म्हणजे सॉलिडचं लिक्विड झालं, लिक्विडचं गॅस झालं, म्हणजे याची फिजिकल स्टेट काय झाली, कन्वर्ट झाली. आणि कधी कन्वर्ट झाली, जेव्हा तुम्ही याचं टेम्परेचर कमी एक तर जास्त केलं. टेम्परेचर वाढवलं तर सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅस. जर टेम्परेचर कमी केलं तर गॅसचं लिक्विड, लिक्विडचं सॉलिड, बरोबर. तर हे झालं चेंज ऑफ स्टेट. म्हणजे टेम्परेचर वाढवल्यानं किंवा टेम्परेचर कमी केल्यानं जो सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सची स्टेट काय होते, चेंज होते, बरोबर. मग आता हे जे स्टेट चेंज होत आहे याच्यानुसार आपल्याला काही डेफिनेशन सांगायचे आहेत. आता त्या डेफिनेशन कोणत्या आहेत त्या बघा. ज्याच्यामध्ये सर्वात पहिली डेफिनेशन बघणार आहोत आपण, मेल्टिंग. सर्वात पहिली डेफिनेशन कोणती बघायची आपल्याला, मेल्टिंग, बरोबर. आणि या मेल्टिंगलाच आपण म्हणतो फ्युजन, हे त्याचं दुसरं नाव आहे, बरोबर. मेल्टिंग म्हणा किंवा फ्युजन म्हणा. तर
हे मेल्टिंग किंवा फ्युजन काय आहे तर ही एक प्रोसेस आहे, बरोबर. ही काय एक प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होते, ज्या प्रोसेसमध्ये सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड होते. म्हणजे द प्रोसेस इन विच solid is converted into liquid is called as melting, है ना. त्याला काय म्हणतो आपण मेल्टिंग. म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होते लिक्विडमध्ये होते त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण मेल्टिंग किंवा त्याला काय म्हणतो फ्युजन. जसं फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे आईस आहे आणि या आईसला हा कोणत्या स्टेटमध्ये आहे सॉलिड स्टेटमध्ये, आणि याला जर तुम्ही फ्रीजच्या बाहेर काढलं तर त्या आईसचं कन्व्हर्जन कशामध्ये होते वॉटरमध्ये होते, म्हणजे पाण्यामध्ये होते, म्हणजे बर्फाचं पाणी होते. आणि पाणी कोणत्या स्टेटमध्ये लिक्विड स्टेटमध्ये, बरोबर. म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होते आणि असं ज्या प्रोसेसमध्ये होते त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण मेल्टिंग म्हणतो. किंवा दुसरं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे मेणबत्ती आहे समजा, बरोबर. आपल्याकडे काय आहे मेणबत्ती आहे. आता ही मेणबत्ती सध्या कोणत्या स्टेटमध्ये आहे लिक्विड सॉलिड स्टेटमध्ये आहे, बरोबर. कोणत्या स्टेटमध्ये आहे सॉलिड. मग आता मी काय करतो याला काय करतो हीट करतो, बरोबर. म्हणजे याला काय करतो हे पेटवतो मेणबत्ती. आता जर आपल्याला माहिती आहे मेणबत्ती जर पेटवली तर आपण ते पेटवल्यानंतर खाली ठेवण्यासाठी त्याला असं पकडतो आणि त्याच्यामधून तुम्हाला असे पाण्याचे थेंब म्हणजे मेणबत्तीचे थेंब पडता वेळेस दिसतात आणि त्याच्यावर तुम्ही काय करता ते मेणबत्ती अशी चिटकवता, बरोबर. म्हणजे हे जे सॉलिड होतं या याला गरम केल्यानंतर याचं कन्व्हर्जन कशामध्ये होते लिक्विडमध्ये होते. म्हणजे हे मेणबत्ती काय होते मेल्ट होते वितळते, बरोबर. मग असं ज्या टेम्परेचरवरती होते आहे ना म्हणजे काय त्याला म्हणतो आपण मेल्टिंग पॉईंट. काय म्हणतो त्याला मेल्टिंग पॉईंट. म्हणजे मेल्टिंग पॉईंट काय असते तर हे टेम्परेचर आहे, म्हणजे द टेम्परेचर ॲट विच solid is converted into liquid is called as melting point, बरोबर. म्हणजे मेल्टिंग पॉईंट कशाला म्हणतो आपण द मेल्टिंग पॉईंट हे एक टेम्परेचर आहे ज्या टेम्परेचरवर काय होत आहे सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे लिक्विडमध्ये होत आहे. जसं बघा आईसचं वॉटर होते असं कुठं होते तर असं होते 0 डिग्री सेल्सिअसवर, बरोबर. म्हणजे हे 0 डिग्री सेल्सिअस एक टेम्परेचर आहे आणि ज्या टेम्परेचरवर काय होत आहे सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होत आहे म्हणून हा 0 डिग्री सेल्सिअस हा मेल्टिंग पॉईंट आहे कोणाचा आईसचा. तसं जर आपण डायमंड घेतला, बरोबर. डायमंड तर या डायमंडचा पण मेल्टिंग पॉईंट असते. डायमंड हा कोणत्या स्टेटमध्ये सॉलिड स्टेटमध्ये, पण जेव्हा तुम्ही याला गरम करणार किती टेम्परेचर देणार 3550 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर तुम्ही डायमंडला जर दिलं तर डायमंड हा सॉलिड स्टेटमधून लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे हा डायमंड काय होते मेल्ट होते आणि मेल्ट होण्यासाठी टेम्परेचर किती पाहिजे 3550 डिग्री सेल्सिअस, बरोबर. तर मेल्टिंग म्हणजे अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये सॉलिडचं लिक्विड होते आणि असं ज्या टेम्परेचरवर होते त्याला काय म्हणतो आपण मेल्टिंग पॉईंट. म्हणजे मेल्टिंग हे प्रोसेस आहे आणि मेल्टिंग पॉईंट हे काय टेम्परेचर आहे, बरोबर. आता याच्यानंतर दुसरं बघायचं आपल्याला मेल्टिंग पॉईंट झालं मेल्टिंग झालं. आता बघू आपण बॉइलिंग. तर बॉइलिंग कशाला म्हणतात तर दुसरी डेफिनेशन बघायची आपल्याला बॉइलिंग. तर बॉइलिंग काय असते बघा तर बॉइलिंग काय आहे प्रोसेस आहे. म्हणजे काय म्हणणार आपण द प्रोसेस इन विच लिक्विड इज कन्व्हर्टेड इनटू गॅस, बरोबर. म्हणजे बॉइलिंग काय आहे हे एक प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये काय होत आहे लिक्विड कन्वर्ट होत आहे कशामध्ये कन्वर्ट होत आहे गॅसमध्ये होत आहे, बरोबर. म्हणजे जसं तुमच्याजवळ वॉटर आहे समजा तर वॉटर कोणत्या स्टेटमध्ये आहे लिक्विड स्टेटमध्ये, बरोबर. आणि याला तुम्ही गरम केलं, बरोबर. याला गरम केल्यानंतर याचं काय तयार झालं वॉटर व्हेपर तयार झालं म्हणजे पाण्याची वाफ तयार झाली, बरोबर. आणि हे कोणत्या स्टेटमध्ये तर हे गॅसियस स्टेटमध्ये, बरोबर. म्हणजे तुमच्यावर होतं लिक्विड त्याचं कन्व्हर्जन गॅसमध्ये झालं. मग असं ज्या प्रोसेसमध्ये होते त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण बॉइलिंग म्हणतो, बरोबर. किंवा त्यालाच म्हणतो आपण व्हेपरायझेशन. काय म्हणतो त्याला व्हेपरायझेशन बॉइलिंग किंवा व्हेपरायझेशन, बरोबर. ज्याच्यामध्ये लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे गॅसमध्ये होत आहे म्हणजे व्हेपर तयार होत आहे म्हणून आपण त्याला व्हेपरायझेशन म्हटलं, बरोबर. मग आता आपल्याला माहिती आहे वॉटरचं वॉटर व्हेपर म्हणजे पाण्याचं
वाफ, पाण्याची वाफ कधी तयार होते, जेव्हा तुम्ही टेम्परेचर किती देता, 100 डिग्री सेल्सिअस, बरोबर. म्हणजेच काय, तर हा जो 100 डिग्री सेल्सिअस आहे याला म्हणतो आपण बॉइलिंग पॉईंट. काय म्हणतो याला, बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय आहे मग, बॉइलिंग पॉईंट काय आहे, एक टेम्परेचर आहे. म्हणून काय म्हणणार मी, द टेम्परेचर ॲट विच, द टेम्परेचर ॲट विच लिक्विड इज कन्वर्टेड, लिक्विड इज कन्वर्टेड into, liquid is converted into gas is called as boiling point. बरोबर. म्हणजे काय, लिक्विडचं गॅस झालं तर या प्रोसेसला बॉइलिंग म्हणतो आपण. आणि लिक्विडचं गॅस ज्या टेम्परेचरवर होते त्या टेम्परेचरला काय म्हणतो आपण, बॉइलिंग पॉईंट. जसं पाण्यापासून पाण्याची वाफ कुठं तयार होते, 100 डिग्री सेल्सिअसवर. म्हणजे हा जो 100 डिग्री सेल्सिअस आहे हा बॉइलिंग पॉईंट आहे. कोणाचा बॉइलिंग पॉईंट आहे, पाण्याचा, म्हणजे वॉटरचा, बरोबर. म्हणजे ज्या टेम्परेचरवर लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होते त्याला आपण बॉइलिंग पॉईंट म्हणतो. आणि ज्या प्रोसेसमध्ये लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होते त्याला आपण बॉइलिंग म्हणतो, बरोबर. हे दुसरं समजलं आपल्याला. आता तिसरं पुढे बघायचं आपल्याला, फ्रीजिंग कशाला म्हणतो आपण, बरोबर. पुढचं बघायचं आपल्याला, फ्रीजिंग कशाला म्हणतो आपण, बघा. तर पुढे फ्रीजिंग. आता फ्रीजिंग काय आहे, तर याच्या नावातच तुम्हाला एक शब्द दिसत आहे, कोणता, फ्रीज, है ना. आपल्या घरी फ्रीज असते ना, त्याला आपण रेफ्रिजरेटर म्हणतो. आता फ्रीजमध्ये आपण काय करतो, पाणी ठेवतो आणि त्या पाण्यापासून बर्फ पण तयार होते, बरोबर, आपल्याला माहिती आहे. म्हणजे काय, तर या फ्रीजचा अर्थ होते पाणी आहे म्हणजे वॉटर आहे, आणि या वॉटरपासून बर्फ म्हणजे काय तयार होत आहे, आईस तयार होत आहे, म्हणजे वॉटरपासून आईस, बरोबर. मग याचाच अर्थ वॉटर कोणत्या स्टेटमध्ये आहे, लिक्विड, आणि आईस कोणत्या स्टेटमध्ये आहे, सॉलिड. म्हणजे होऊन काय राहिलं, सॉलिडचं कन्व्हर्जन होऊ राहिलं कशामध्ये, लिक्विडचं कन्व्हर्जन होऊ राहिलं कशामध्ये, सॉलिडमध्ये. म्हणजे फ्रीजिंग काय, तर फ्रीजिंग अशी एक प्रोसेस आहे, द प्रोसेस इन विच, ज्याच्यामध्ये काय होते, इन विच लिक्विड इज कन्वर्टेड, लिक्विड इज कन्वर्टेड इंटू सॉलिड, लिक्विड इज कन्वर्टेड इंटू सॉलिड. म्हणजे फ्रीजिंग ही एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, सॉलिडमध्ये होते, त्याला काय म्हणतो आपण, फ्रीजिंग. आणि असं ज्या टेम्परेचरवर होते त्या टेम्परेचरला काय म्हणणार आपण, फ्रीजिंग पॉईंट. काय म्हणणार त्याला, फ्रीजिंग पॉईंट, बरोबर. तर फ्रीजिंग पॉईंट काय आहे, तर हे एक टेम्परेचर आहे, बरोबर. म्हणजे काय म्हणणार आपण, द टेम्परेचर ॲट विच, द टेम्परेचर ॲट विच काय होणार आहे, लिक्विड इज कन्वर्टेड, लिक्विड इज कन्वर्टेड इंटू, कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, लिक्विड इज कन्वर्टेड इंटू सॉलिड, इज कॉल्ड ॲज फ्रीजिंग पॉईंट, बरोबर. त्याला काय म्हणणार आपण, फ्रीजिंग पॉईंट. म्हणजे ज्या टेम्परेचरवर लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, सॉलिडमध्ये होते. जसं बघा, लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये ज्या टेम्परेचरवर होईल त्याला काय म्हणणार आपण, फ्रीजिंग पॉईंट. जसं तुमच्याकडे वॉटर आहे आणि या वॉटरपासून काय बनणार आहे, आईस बनणार आहे, तर हा कुठं बनते, 0 डिग्री सेल्सिअसवर. म्हणजे हा जो 0 डिग्री सेल्सिअस आहे याला काय म्हणणार आपण, फ्रीजिंग पॉईंट. आणि हा कोणाचा फ्रीजिंग पॉईंट आहे, वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट आहे, बरोबर. म्हणजे फ्रीजिंग प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये लिक्विडचं सॉलिड होते, फ्रीजिंग पॉईंट हे टेम्परेचर आहे ज्याच्यामध्ये लिक्विडचं सॉलिड होते. ज्या टेम्परेचरवर लिक्विडचं सॉलिड होते त्याला काय म्हणतो आपण, फ्रीजिंग पॉईंट. म्हणजे आपल्याला 3 गोष्टी माहीत झाल्या, बरोबर. मग ह्या 3 गोष्टी मी तुम्हाला एकदा कम्पेअर करून दाखवतो, बरोबर. तर काय कम्पेअर करून दाखवायचं आहे, तर एकदम याला सोप्या भाषेमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. बघा, एक आहे आपल्याकडे बॉइलिंग, असा टेबलच्या फॉर्ममध्ये जर तुम्ही ध्यानामध्ये ठेवलं तर इझिली ध्यानात राहील. दुसरं आहे तुमच्याकडे मेल्टिंग, ठीक आहे. पहिलं मेल्टिंग शिकवलं आपण त्यामुळे पहिलं मेल्टिंग घेऊ, मेल्टिंग. दुसरं बघितलं आपण बॉइलिंग, आणि तिसरं काय बघितलं आपण, फ्रीजिंग. आता या तिघांमध्ये फरक काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं, बरोबर. मेल्टिंगचा अर्थ काय होते, मेल्टिंगचा अर्थ होते सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये, लिक्विडमध्ये, त्याला म्हणतो आपण मेल्टिंग. बॉइलिंगचा अर्थ काय होते, बॉइलिंगचा अर्थ होते लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये, गॅसमध्ये, त्याला काय म्हणतो आपण, बॉइलिंग. आणि फ्रीजिंग काय होते,
तर लिक्विडचं कन्व्हर्जन जर सॉलिडमध्ये होत असेल, लिक्विडचं कन्व्हर्जन जर सॉलिडमध्ये होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, फ्रीजिंग. म्हणजे मेल्टिंग म्हटलं तर सॉलिड टू लिक्विड, बॉइलिंग म्हटलं तर लिक्विड टू गॅस, आणि फ्रीजिंग म्हटलं तर लिक्विड टू सॉलिड. तर ह्या गोष्टी तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायच्या आहेत. आता याच्यानंतर आणखी आपल्याला काही प्रोसेस बघायच्या आहेत. ह्या 3 तर महत्त्वाच्या होत्याच. याच्यानंतर आणखी पण काही प्रोसेस आहेत आपल्याजवळ. जसं पुढची प्रोसेस आहे आपल्याजवळ कंडेन्सेशन. कंडेन्सेशन. आता कंडेन्सेशन काय आहे, तर कंडेन्सेशन ही पण एक प्रोसेस आहे, बरोबर. ज्या प्रोसेसमध्ये काय होते, द प्रोसेस in which gas is converted into liquid, त्याला म्हणतो आपण कंडेन्सेशन, बरोबर. ज्याच्यामध्ये गॅसचं काय होते, लिक्विड होते. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल, समजा तुम्ही फ्रीजमधली एखादी बॉटल घेतली आहे ना, फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढली, पाणी आहे त्याच्यामध्ये, थंड बॉटल आहे, वरून ते बॉटल पूर्णपणे पुसून घ्या व्यवस्थित आणि ते अशी टेबलवरती ठेवली समजा बॉटल, बरोबर. ही ते पाण्याची बॉटल आहे आणि ही पाण्याची बॉटल काय केली तुम्ही, अशी टेबलवरती ठेवली, बरोबर. आहे अशी लावलेली आहे, समजा क्लोज बॉटल आहे, अशी तुम्ही टेबलवरती ठेवली. तर तुम्ही बघा, थोड्या वेळानं जर बघितलं तर या बॉटलच्या वरती असे तुम्हाला पाण्याचे थेंब दिसतात. या बॉटलच्या वरती काय दिसतात, असे पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात, बरोबर. जर तुम्ही थोड्या वेळानं बघितलं तर. आता बॉटलचं झाकण तर बंद होतं, बरोबर. मग हे पाण्याचे थेंब बाहेर आले कुठून, बरोबर. तर ही बॉटल थंड होती. मग झालं काय बघा, याच्या आजूबाजूला काय आहे रे, याच्या आजूबाजूला तुमचा ॲटमॉस्फिअर आहे, बरोबर. आणि ॲटमॉस्फिअरमध्ये काय असते, ॲटमॉस्फिअरमध्ये असते एअर आणि प्लस काय असते, वॉटर व्हेपर असतात, बरोबर. एअर असते आणि वॉटर व्हेपर असतात. मग आता झालं काय बघा, ही बॉटल थंड असल्याने हे जेव्हा वॉटर व्हेपर या बॉटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तेव्हा या वॉटर व्हेपर कूल झाले, थंड झाले. आणि वॉटर व्हेपर थंड झाल्यामुळे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, वॉटरमध्ये झालं. आणि हे वॉटरचे ड्रॉपलेट्स तुम्हाला इथं असे जमा झालेले दिसतील आहे ना. म्हणजे थंड्या बॉटलवरती तुम्हाला असे पाण्याचे थेंब दिसतात आणि ते पाण्याचे थेंब जे आले ते हवेमध्ये जे पाण्याची वाफ होती ते थंड झाल्यामुळे त्याचं पाणी तयार झालं, म्हणजे त्या पाण्याचे थेंब तयार झाले, बरोबर. म्हणजे या प्रोसेसमध्ये झालं काय, तर वॉटर व्हेपर म्हणजे काय आहे, गॅस आहे आणि त्याच्यापासून वॉटर तयार झालं म्हणजे लिक्विड तयार झालं. म्हणजे गॅस हा कन्वर्ट झाला, कशामध्ये कन्वर्ट झाला, लिक्विडमध्ये. आणि असं ज्या प्रोसेसमध्ये होते त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, कंडेन्सेशन म्हणतो. म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये गॅसचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होते त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, कंडेन्सेशन. आणि असं ज्या टेम्परेचरवर होते त्या टेम्परेचरला काय म्हणणार आपण, कंडेन्सेशन पॉईंट, बरोबर. ज्या टेम्परेचरवर गॅसचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होते त्या टेम्परेचरला काय म्हणणार आपण, कंडेन्सेशन पॉईंट, बरोबर. आता पुढची प्रोसेस, कंडेन्सेशन माहीत झालं आपल्याला. आता पुढे पाहिजे आपल्याला इव्हॅपोरेशन, कशाला म्हणतो आपण ते बघू आता, बरोबर. पुढचं काय बघायचं आपल्याला, इव्हॅपोरेशन. आता इव्हॅपोरेशनचा अर्थ काय होते ते पहा. तर इव्हॅपोरेशन म्हणजे काय आहे, तर काय म्हणत आहोत मी बघा, द प्रोसेस इन विच liquid is converted into gas below its boiling point is called as evaporation. तर बघा हा शब्द इथं खूप महत्त्वाचा आहे, बरोबर. काय सांगितलं बघा, लिक्विडचे कन्व्हर्जन गॅसमध्ये होत आहे. असं तर बॉइलिंगमध्ये पण होते, बॉइलिंगमध्ये पण काय होते, लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये. मग इव्हॅपोरेशन आणि बॉइलिंगमधला फरक काय आहे, तर बॉइलिंग ही प्रोसेस बॉइलिंग पॉईंटवरती होते, बरोबर. आणि इव्हॅपोरेशन ही प्रोसेस बिलो बॉइलिंग पॉईंट होते, बरोबर. जसं फॉर एक्झाम्पल आपल्या घरी कपडे राहतात, ठीक आहे. कपडे आपण धुवायला टाकतो, कपडे धुवायला टाकल्यानंतर ते ओले होतात आणि ते कपडे काय करतो आपण, उन्हामध्ये सुकायला टाकतो, बरोबर. मग आता हे कपडे तुम्ही जेव्हा उन्हामध्ये सुकायला टाकले तर ते कपडे संध्याकाळपर्यंत सुकून जातात. मग आता हे सुकले कसे, कपडे सुकले याचा अर्थ काय, हे जे कपडे तुम्ही वाळायला टाकले होते हे सुकले का, कारण याच्यामध्ये जे वॉटर होतं, ठीक आहे, हे याच्यामध्ये असणारे काय आहे, वॉटर आहे, बरोबर. आणि
हे सुकायला टाकले म्हणजे तुम्ही सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये, बरोबर, सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये आता फक्त हे तुमचे क्लोथ्सच राहिले, बरोबर. याच्यामधलं जे पाणी होतं ते पाणी याच्यामधलं काय झालं, असं निघून गेलं असं म्हणू आपण, बरोबर. म्हणजे काय, तर हे जे वॉटर होतं या वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, वॉटर व्हेपरमध्ये झालं आणि हे कपडे काय झाले, हे वेट क्लोथ होते ना, वेट होते, वेट क्लोथ्स आणि हे कसे आहेत तुमचे ड्राय क्लोथ्स आहेत, बरोबर, ड्राय क्लोथ्स. मग काय झालं याच्यामध्ये की जेव्हा हे सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये, आता सनलाईट आहे म्हणजे काय, तर तिथं काहीतरी ऊन तापत आहे म्हणजे काहीतरी टेम्परेचर आहे, बरोबर, आणि त्या टेम्परेचरमुळे हे कपडे सुकतात. पण इथं पाण्याचं कन्व्हर्जन पाण्याच्या वाफेत झालं. म्हणजेच काय, पाणी म्हणजे कोणत्या स्टेटमध्ये आहे, लिक्विड, आणि त्याच्यापासून पाण्याची वाफ म्हणजे काय तयार झाला, गॅस, म्हणजे लिक्विडचं गॅस झालं, बरोबर. पण लिक्विडचं गॅस झालं तर आपल्याला माहिती आहे पाण्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो 100 डिग्री सेल्सिअस आहे, बरोबर. पाण्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस. पण ॲटमॉस्फिअरमध्ये 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होते का, तर जे सनलाईटपासून आपल्याला जे काही उष्णता भेटते ते 100 डिग्री सेल्सिअस एवढी भेटते का, तर नाही भेटत. आपल्याला माहिती आहे जे नॉर्मल रूम टेम्परेचर आहे ते आपण रूम टेम्परेचर किती घेत असतो, 25 डिग्री सेल्सिअस, आणि जर उन्हाळा असेल तर जवळपास 45 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर होते, बरोबर. पण आता हे सर्व टेम्परेचर या 100पेक्षा तर कमीच आहेत की नाही, बरोबर. 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा हे टेम्परेचर ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर कसं आहे, कमी आहे. म्हणजे बॉइलिंग पॉईंटपेक्षा टेम्परेचर कमी आहे, तरीसुद्धा लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होऊ राहिलं. म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होऊ राहिलं पण बॉइलिंग पॉईंटपेक्षा टेम्परेचर कमी आहे. मग असं जर असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं, इव्हॅपोरेशन. म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होईल पण कुठं, बिलो इट्स बॉइलिंग पॉईंट. पाण्याचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस आहे पण 100 डिग्री सेल्सिअसच्या खालीच काय होत आहे, लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होत आहे. तर या प्रोसेसला काय म्हणतो आपण, इव्हॅपोरेशन. जे आपल्या घरी टॉवेल आहे समजा किंवा आपले क्लोथ्स आहेत ते आपण सुकायला टाकतो तर ते या इव्हॅपोरेशन नावाच्या प्रोसेसनं काय होतात, सुकतात, बरोबर. मग आपल्याला हे माहीत झालं. म्हणजे वेट क्लोथचं कन्व्हर्जन ड्राय क्लोथ्समध्ये होण्यासाठी जी प्रोसेस कारणीभूत आहे ती प्रोसेस कोणती आहे, इव्हॅपोरेशन आहे, बरोबर. आता याच्यानंतर पुढची जे प्रोसेस बघायची आपल्याला तिचं नाव आहे सब्लिमेशन. ठीक आहे, पुढची प्रोसेस कोणती बघायची आपल्याला, सब्लिमेशन. सब्लिमेशन बघा, तर सब्लिमेशन कशाला म्हणतो आपण, तर सब्लिमेशन ही पण एक प्रोसेस आहे, बरोबर. ज्या प्रोसेसमध्ये सॉलिडचं कन्व्हर्जन, म्हणजे काय म्हटलं मी बघा, द प्रोसेस in which solid is directly converted, solid is directly converted into gas, सॉलिड इज डायरेक्टली कन्वर्टेड इंटू गॅस. त्याला काय म्हणतो आपण, सब्लिमेशन. काय होत आहे बघा, सॉलिडचं डायरेक्ट कन्वर्जन होत आहे. कशामध्ये कन्वर्जन होत आहे, डायरेक्ट गॅसमध्ये, बरोबर. म्हणजे सॉलिडचं कन्वर्जन डायरेक्ट गॅसमध्ये झालं तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं, सब्लिमेशन. काय म्हणायचं त्याला, सब्लिमेशन. सॉलिडचं कन्वर्जन डायरेक्ट गॅसमध्ये, सब्लिमेशन, बरोबर. मग आतापर्यंत आपण बघितलं एक तर सॉलिडचं लिक्विड झालं, लिक्विडचं गॅस झालं. म्हणजे कोणती स्टेप जम्प झाली नाही पण इथं जम्प झाली. कशी बघा, सॉलिडचं डायरेक्ट गॅस झालं म्हणजे मधामध्ये सॉलिडच्या नंतर लिक्विड असते, नंतर गॅस असते. पण सॉलिडमधून जर डायरेक्ट गॅसमध्ये गेलं तर त्याला काय म्हणायचं, सब्लिमेशन म्हणायचं, बरोबर. आणि याच्यामध्ये 2 एक्झाम्पल ध्यानात ठेवायचे आहेत तुम्हाला. एक आहे कॅम्फर आणि दुसरा आहे नॅफ्थॅलिन बॉल्स. नॅफ्थॅलिन बॉल्स हे जे 2 आहेत या दोघांना म्हणतो आपण सब्लिमेटरी सबस्टन्सेस. काय म्हणतो यांना, सब्लिमेटरी सबस्टन्सेस. म्हणजे काय, तर कॅम्फर आणि नॅफ्थॅलिन. कॅम्फर म्हणजे कापूर आणि नॅफ्थॅलिन बॉल्स म्हणजे डांबरच्या गोळ्या ज्या आपण कपड्यांमध्ये ठेवतो किंवा टॉयलेटमध्ये यूज करतो, बरोबर. तर त्या असतात कोणत्या स्टेटमध्ये, सॉलिड स्टेटमध्ये, आणि डायरेक्ट कशामध्ये कन्वर्ट होतात, गॅसमध्ये. जसं बघा, जर तुम्ही कापूर घेतला असा टेबलवर ठेवून दिला तर थोड्या वेळानं जर बघितलं त्याची साईज कमी कमी होता वेळेत दिसते तुम्हाला. म्हणजे तो असते सॉलिड स्टेटमध्ये आणि डायरेक्ट त्याचा गॅस तयार होते. किंवा नॅफ्थॅलिन बॉल्स आहेत, डांबरच्या गोळ्या आहेत, आपण कपड्यांमध्ये ठेवतो. आता कपड्यांमध्ये ठेवसाल तेव्हा त्याची साईज मोठी असते. पण तुम्ही जर काही दिवस त्याच्यामध्ये राहू दिल्या आणि काही दिवसानंतर जर ते तुम्ही बघितली
तर त्याची साईज, त्या गोळीची, डांबरच्या गोळीची साईज जी आहे ती छोटी झालेली असेल, बरोबर. म्हणजेच काय, तर ते सॉलिडचं डायरेक्ट कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे, गॅसमध्ये होत आहे. असे जे सबस्टन्स असतात ज्यांचं सॉलिडचं डायरेक्ट गॅसमध्ये कन्व्हर्जन होते त्यांना आपण सब्लिमेंटरी सबस्टन्स म्हणतो. आणि ज्या प्रोसेसमध्ये सॉलिडचं डायरेक्ट गॅस होते त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, सब्लिमेशन म्हणतो. म्हणजे एवढ्या वेगवेगळ्या प्रोसेस आपल्याला माहीत झाल्या. ह्या सर्व प्रोसेस मी आता तुम्हाला एकदा समराईज करून देतो, बरोबर. समराईज करणं म्हणजे काय, त्याला एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायचं आहे. मग कसं ध्यानामध्ये ठेवणार आणि आपल्याकडे किती प्रोसेस आहेत, तर सर्वात पहिली प्रोसेस आहे आपल्याजवळ मेल्टिंग. त्यानंतर दुसरी जे प्रोसेस आहे आपल्याजवळ तिचं नाव आहे बॉइलिंग. तिसरी जे प्रोसेस आहे आपल्याजवळ तिचं नाव आहे फ्रीजिंग. त्यानंतर चौथी प्रोसेस बघितली आपण कंडेन्सेशन. त्याच्यानंतर आपण बघितलं इव्हॅपोरेशन. आणि त्याच्यानंतर आपण शेवटी बघितलं सब्लिमेशन. बरोबर. त्यानंतर मेल्टिंगचं दुसरं नाव आहे फ्युजन, हे तुम्ही ध्यानामध्ये ठेवा. बॉइलिंगचं दुसरं नाव आहे व्हेपरायझेशन. आणि फ्रीजिंगचं दुसरं नाव आहे सॉलिडिफिकेशन. हे त्याचे दुसरे नावं पण तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायचे आहेत, बरोबर. मग आता या प्रत्येकाचा अर्थ काय होते, तर मेल्टिंग किंवा फ्युजन याचा अर्थ काय होते, तर सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे, लिक्विडमध्ये होत आहे, त्याचा अर्थ होते मेल्टिंग. बॉइलिंग कशाला म्हणतो, तर लिक्विडचं कन्व्हर्जन जर गॅसमध्ये होत असेल तर ते काय असते, बॉइलिंग. त्यानंतर फ्रीजिंग कशाला म्हणतो, जर लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, फ्रीजिंग म्हणतो, बरोबर. त्यानंतर कंडेन्सेशनमध्ये होते काय, तर गॅसचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, लिक्विडमध्ये होते, त्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो. इव्हॅपोरेशनमध्ये काय होते, लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, गॅसमध्ये होते. पण हे कुठं होते, तर इथं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, बिलो बॉइलिंग पॉईंट, बरोबर. त्यानंतर सब्लिमेशन काय आहे, तर सब्लिमेशन आहे सॉलिडचं कन्व्हर्जन डायरेक्ट कशामध्ये, गॅसमध्ये. तर हा टेबल तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे. हा टेबल जर तुम्ही प्रिपेअर केला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की स्टेट कशा पद्धतीनं चेंज होतात आणि कोणकोणत्या पद्धतीनं आपण त्याला डिफाईन करू शकतो ते आपण सांगू शकतो, बरोबर. तर याच्यामध्ये आपल्याला थर्मोडायनामिक्स नावाचं युनिट असते. तर त्या थर्मोडायनामिक्स नावाच्या युनिटमध्ये तुम्हाला या व्हेपरायझेशनचं काम पडते, एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन. त्यानंतर तिथं एन्थाल्पी ऑफ फ्युजन, त्यानंतर एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन, अशा वेगवेगळ्या डेफिनेशन्स त्या चॅप्टरमध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे माहिती पाहिजे कोणत्या स्टेटचं कन्व्हर्जन कोणत्या स्टेटमध्ये होत आहे. तर याला म्हणतो आपण चेंज ऑफ स्टेट. जर आपण टेम्परेचर बदललं तर एखाद्या सबस्टन्सची स्टेट जी आहे ती स्टेट काय होते, चेंज होते. मग त्या जे स्टेट चेंज होत आहे त्याला आपण कशा पद्धतीनं नाव देणार, तर ते मी सर्व काही तुम्हाला इथं एक्सप्लेन केलं, ठीक आहे. तर आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा टॉपिक या चॅप्टरचा स्टार्ट करू. आपण आतापर्यंत इंट्रोडक्शन बघितलं सॉलिड, लिक्विड आणि गॅसचं, आणि त्याच्यानंतर आपण ह्या चेंज ऑफ स्टेटच्या काही प्रोसेस होत्या त्या प्रोसेस पण बघितल्या. थँक्यू.